पण जो प्रसंग आहे त्या प्रसंगाच्या संबंधानं सुद्धा बोललं पाहिजे म्हणून मी बोललो. उत्सवाच्या संबंधानं बोललो. उत्सव साजरा करण्यामध्ये पुढं होऊन हा उत्सव साजरा करण्याचं काम आमचे चिरंजीव हरिभक्तीपरायण योगीराज महाराज यांनी याच्यामध्ये मोठा विचार केला आणि आपल्या या सगळ्या पूर्वजांचा दिव्य अशा पद्धतीचा उत्सव घडून आणावा या विचारानं ते प्रेरित झाले. कसं आहे पहा, सध्याच्या काळामध्ये उत्सव महोत्सव करणं हे किती कठीण असतं याची आम्हाला एक चांगल्या प्रकारची जाणीव आहे. उत्सव करायचा म्हणलं की त्याच्याकरता सुरुवातीला मनाची तयारी करावी लागते की याच्यामध्ये मला खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे, इथपासून उत्सवाची तयारी असते. लोकाला वाटतं या उत्सवाच्या निमित्तानं हे गबरगंड झाले असं वाटतं, पण तसं काही नसतं. याने बरंच काही मिळवून घेतलं अशा गैरसमजामध्ये लोक असतात, पण बरंच काही आपल्याला गमावावं लागतं. हाच अनुभव प्रत्येक वेळेला उत्सव महोत्सवामध्ये आम्हाला आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आर्थिक नुकसान असतं, त्याच्यानंतर परिवारातल्या काही लोकांचे विरोध असतात, त्याच्यानंतर मग आपले संबंधित लोक स्थानिक लोक असतात, त्याच्यानंतर परिसरातले लोक असतात, यांच्याकडून सुद्धा काही वेळेला विरोध सहन करावा लागतो. त्यांना काय गैरसमज याच्यातूनच ते विरोध असतात बरं का. त्यांच्या अंतःकरणात असणारे गैरसमज दूर केल्याच्यानंतर त्यांचे सगळे विरोध मावळतात आणि ते कार्यामध्ये आपल्या सहभागी होतात. पण हे सगळं करायकरता सात्विक धैर्य जागं ठेवून कामाला लागावं लागतं. आमच्या योगीराज महाराजांनी ते सात्विक धैर्य जागं ठेवून ही योजना जी सगळ्या उत्सवाच्या संबंधाने केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. विठ्ठल विठ्ठल.